गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण आता कायनेमॅटिक्सच्या अगदी एंडला आलो आहे. आता कायनेमॅटिक्समधला लास्ट पॉईंट आपल्याला स्टडी करायचे तो म्हणजे सर्क्युलर मोशन. पहिल्यांदा मी डेफिनेशन सांगतो सर्क्युलर मोशनची. मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग अ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. अ पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर ट्रॅक. मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग अ सर्क्युलर ट्रॅक इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. लक्षात आलं का? एक पार्टिकल आहे, तो ट्रॅव्हल करतोय अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, तर या मोशनला म्हणायचं सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग अ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल किंवा मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग अ सर्क्युलर ट्रॅक इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड न्यूक्लियस, motion of tip of blade of fan, motion of tip of hands of a clock, all these are examples of circular motion. लक्षात आलं? फॅनचं जे टीप असतं, त्या फॅनचं ब्लेड, त्या ब्लेडचं जे टीप असतं त्या टीपची मोशन सर्क्युलर असते. किंवा घड्याळाचे हँड असतात, हँड्स ऑफ अ क्लॉक, टीप ऑफ हँड्स ऑफ अ क्लॉक, ते ऑलवेज परफॉर्म सर्क्युलर मोशन. सो सर्क्युलर मोशन इज डिफाईन्ड ॲज मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग अ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशनची रिलेटेड टर्मिनॉलॉजीज काय आहेत बघा. पहिला आहे ते म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट याचा सिम्बॉल थीटा. आता नीट लक्ष द्या. हा सर्क्युलर ट्रॅक इनिशियली पॉईंट अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या अगोदर आपल्याला अजून एक पॉईंट डिस्कस करावा लागेल, तो म्हणजे रेडियस वेक्टर. मग पहिल्यांदा मी रेडियस वेक्टर घेतो. रेडियस वेक्टर. ओके. A vector which locate position of particle performing circular motion with respect to origin of circle with respect to center of circle is called as a radius vector. A vector which locate position of particle performing circular motion with respect to center of circle is called as a radius vector. बघा डायग्राम बघा. Initially particle is at position A. ओ इज सेंटर ऑफ सर्कल. बरोबर आहे. आता मला ह्या पोझिशन एला लोकेट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ सर्कल. त्यासाठी मी एक व्हेक्टर ड्रॉ केला. हा व्हेक्टर म्हणजेच रेडियस व्हेक्टर. अ व्हेक्टर विच लोकेट पोझिशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज रेडियस व्हेक्टर. आता या केसमध्ये बघा, हा जो मी व्हेक्टर ड्रॉ केला आहे ह्या व्हेक्टरची लेंथ म्हणजे त्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड असणार. सो या व्हेक्टरची मॅग्निट्यूड आहे इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. बरोबर आहे. हा जो व्हेक्टर ड्रॉ केला आहे ह्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे सर्कलची रेडियस असणार आहे, म्हणून याला काय म्हणतात? रेडियस व्हेक्टर. लक्षात आलं? रेडियस व्हेक्टरला कसं डिफाईन करायचं लक्षात आलं? अ व्हेक्टर विच लोकेट position of particle performing circular motion with respect to center of circle is called as radius vector. आता सपोज करा सर्कलवर पार्टिकलची पोझिशन आहे बी, तर हा झाला रेडियस वेक्टर. बरोबर आहे. सपोज करा पोझिशन आहे सी, तर हा झाला रेडियस वेक्टर. तुम्ही कोणतीही पोझिशन लोकेट करा, प्रत्येक ठिकाणी त्याची मॅग्निट्यूड इज इक्वल टू काय येते? रेडियस ऑफ सर्कल. मग रेडियस वेक्टरबद्दल एक इम्पॉर्टंट कन्क्लुजन. रेडियस वेक्टर हॅज फिक्स्ड मॅग्निट्यूड बट व्हेरिएबल डिरेक्शन. आता तुम्हाला हे माहीत आहे, एखादा व्हेक्टर जर प्लेनमध्ये असेल तर प्लेनमध्ये एखादा व्हेक्टर असेल तर त्या व्हेक्टरची डिरेक्शन म्हणजे त्यानं हॉरिझॉन्टल सोबत केलेला अँगल. बरोबर आहे. आपण स्केलर व्हेक्टर स्टडी केलं आहे. एखादा व्हेक्टर जर प्लेनमध्ये असेल तर त्या व्हेक्टरची डिरेक्शन म्हणजे त्यानं हॉरिझॉन्टल सोबत केलेला अँगल. आता इथे बघा, ज्या वेळेला पार्टिकल पोझिशन एला आहे त्यावेळेला विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल त्याचा अँगल 0 आहे. तो ज्या वेळेला बी पोझिशनला आहे त्यावेळेला त्याचा अँगल θ1 आहे. तो ज्या वेळेला आहे ॲट पोझिशन सी त्याचा अँगल θ2 आहे. म्हणजे इथे पार्टिकलची पोझिशन बदलली की त्याचा अँगल विथ हॉरिझॉन्टल पण चेंज होतो आहे. मी मगाशी म्हटलं तसं एखादा व्हेक्टर जर प्लेनमध्ये असेल
तर प्लेनमधल्या व्हेक्टरच्या केसमध्ये त्याचा अँगल म्हणजे त्याची डिरेक्शन असते. सो रेडियस व्हेक्टर हॅज फिक्स मॅग्निट्यूड बट व्हेरिएबल डिरेक्शन. बट फॉर एव्हरी डिरेक्शन इट्स ओरिएंटेशन इज फिक्स अलॉंग रेडियस अवे फ्रॉम सेंटर. यालाच म्हणायचं रेडियली आउटवर्ड. लक्षात आलं. रेडियस व्हेक्टर म्हणजे काय कळलं. मी पुन्हा एकदा रिपीट करतो बघा. अ व्हेक्टर विच लोकेट position of particle performing circular motion with respect to center of circle is called as radius vector. रेडियस व्हेक्टर हा पार्टिकलच्या पोझिशनला लोकेट करतो विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ सर्कल. ॲक्च्युली तो पोझिशन व्हेक्टर आहे ज्याची मॅग्निट्यूड आहे इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल, म्हणून त्याला आपण काय म्हणतो रेडियस व्हेक्टर. रेडियस व्हेक्टर हॅज फिक्स मॅग्निट्यूड which is equal to radius of circle but it has variable direction. व्हेरिएबल डिरेक्शन का ते लक्षात आलं. कारण सर्कल हे प्लेन असतं आणि एखादा व्हेक्टर जर प्लेनमध्ये असेल तर त्या व्हेक्टरची डिरेक्शन म्हणजे त्या व्हेक्टरनं हॉरिझॉन्टल सोबत केलेला अँगल. बरोबर आहे ना. तर या केसमध्ये पार्टिकलची पोझिशन जशी चेंज होते तसा त्याचा अँगल विथ हॉरिझॉन्टल पण चेंज होते. त्यामुळे रेडियस व्हेक्टर हॅज व्हेरिएबल डिरेक्शन. पण प्रत्येक डिरेक्शनला त्याचं ओरिएंटेशन फिक्स आहे इन रेडियली आउटवर्ड डिरेक्शन अलॉंग रेडियस अवे फ्रॉम सेंटर. सो इट इज अबाउट रेडियस व्हेक्टर. हा क्वेश्चन थेरीला 2 मार्क्ससाठी वगैरे विचारतील. मग तिथे तुम्हाला रेडियस व्हेक्टरची डेफिनेशन, नंतर त्याची डिरेक्शन आणि त्याच्या मॅग्निट्यूडबद्दल सांगायचं आहे. क्लिअर झालं. रेडियस व्हेक्टर हॅज फिक्स मॅग्निट्यूड विच इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल अँड व्हेरिएबल डिरेक्शन विच इज अलॉंग रेडियस अवे फ्रॉम सेंटर म्हणजेच रेडियली आउटवर्ड. क्लिअर झालं. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाईम. पार्टिकल इज ॲट पॉईंट ए. हा पॉईंट झाला सर्कलचं सेंटर ओ. मी पोझिशन एला लोकेट केलं by drawing a position vector, by drawing a radius vector. In time dt, particle move from point A to point B. मी B ला देखील लोकेट करतो by drawing a position vector. आता A to B जाण्यासाठी लागणारा टाईम अगदी स्मॉल आहे. मग या स्मॉल टाईममध्ये पार्टिकलनं सर्कलवर ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स पण स्मॉल असणार आहे. मग खूप मोठा सर्कल असेल तर त्याचा छोटा पोर्शन असेल तर त्याला तुम्ही स्ट्रेट लाईन कन्सिडर करता. मी काय म्हणतो लक्षात आलं. खूप मोठं सर्कल असेल तर त्याचा छोटा पार्ट जर कन्सिडर केला तर आपण कर्वेचर निग्लेक्ट करतो आणि त्या पोर्शनला कन्सिडर करतो ॲज अ स्ट्रेट लाईन. मग आता ए टू बी जाण्यासाठी लागणारा टाईम अगदी स्मॉल आहे. सो ए बी टाईममध्ये पार्टिकलनं ॲक्च्युअल सर्कम्फरन्सवर ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स अगदी स्मॉल असणार आहे. त्यामुळं इन्स्टिड ऑफ सेईंग कर्व ए बी मी याला म्हणेन स्ट्रेट लाईन ए बी. का ते लक्षात आलं. खूप मोठ्या सर्कलचा जर छोटा पोर्शन असेल तर आपण कर्वेचर निग्लेक्ट करतो आणि त्या पोर्शनला कन्सिडर करतो ॲज अ स्ट्रेट लाईन. मग बघा ए इज इनिशियल पोझिशन ऑफ पार्टिकल, बी इज फायनल पोझिशन ऑफ पार्टिकल. मग इनिशियल आणि फायनल पोझिशनमधली स्ट्रेट लाईन पाथ म्हणजेच लिनियर डिस्प्लेसमेंट. सो ए बी इज लिनियर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. आता पार्टिकल ज्या वेळेला पॉईंट एला होता त्यावेळेला विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन त्याचा अँगल 0 होता. बरोबर आहे. पार्टिकल ज्या वेळेला ए पॉईंटला होता त्यावेळेला विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन त्याचा अँगल 0 आहे. तो ज्या वेळेला बी पोझिशनला गेला त्यावेळेला त्यानं विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन काहीतरी अँगल बनवला असेल. हा अँगल म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंटला डिफाईन करतात अँगल मेड बाय two positions of particle performing circular motion with respect to center of circle. सर्क्युलर ट्रॅकवरच्या 2 पोझिशन, त्या 2 पोझिशननी विथ रिस्पेक्ट टू सेंटर बनवलेला अँगल म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लक्षात आलं. अँगल मेड बाय 2 पोझिशन्स ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मी पुन्हा एकदा डायग्राम एक्सप्लेन करतो, नीट लक्ष द्या. इनिशियली पार्टिकल इज ॲट पोझिशन ए.
मग ह्या पार्टिकलला विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ सर्कल मी लोकेट केलं बाय ड्रॉइंग अ रेडियस वेक्टर. इन टाईम डी टी पार्टिकल ट्रॅव्हल झाला फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी. आता मी इथे डेरिव्हेटिव्ह घेतलं आहे, डेरिव्हेटिव्ह याचा अर्थ स्मॉल चेंज. सो इन स्मॉल टाईम पार्टिकल ट्रॅव्हल फ्रॉम पॉईंट ए टू बी. आता ए टू बी जाण्यासाठी लागणारा टाईम स्मॉल आहे. इन दॅट स्मॉल टाईम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल ऑन सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज ऑल्सो व्हेरी स्मॉल. मग खूप मोठं सर्कल असेल त्याचा छोटा पार्ट आपण स्ट्रेट लाईन कन्सिडर करतो बाय निग्लेक्टिंग इट्स कर्वेचर. मग मला मिळालं इन्स्टेड ऑफ कर्व ए बी मला मिळाली स्ट्रेट लाईन ए बी. बरोबर आहे. ए इज इनिशियल पोझिशन ऑफ पार्टिकल, बी इज फायनल पोझिशन ऑफ पार्टिकल. बरोबर आहे. सो स्ट्रेट लाईन पाथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन इज नथिंग बट लिनियर डिस्प्लेसमेंट. पार्टिकल ज्या वेळेला ए पॉईंटला होतं त्यावेळेला विथ रिस्पेक्ट टू सेंटर त्याचा अँगल 0 आहे. तो ज्या वेळेला बी पॉईंटला गेला त्यावेळेला काहीतरी नॉन झिरो अँगल तयार झाला आहे. दॅट नॉन झिरो अँगल इज नथिंग बट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँगल मेड बाय टू पोझिशन्स ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कळलं. सर्क्युलर ट्रॅकवरच्या पार्टिकलच्या दोन पोझिशननी ओरिजिनसोबत केलेला अँगल त्याला म्हणायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कळलं. मग आता बघा हा पोर्शन आहे, पोर्शन ए ओ बी. इट इज इक्वेलंट टू आर्क ऑफ सर्कल. मग अँगल मेड बाय आर्क इज नथिंग बट लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क डिवाइडेड बाय रेडियस. देअरफॉर डी थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ किती आहे, डी एस आहे, डी एस अपॉन आर. दिस इज फॉर्म्युला फॉर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय ते लक्षात आलं का. हे आर्क ऑफ सर्कल आहे. मग अँगल मेड बाय आर्क फॉर्म्युला काय असतो, लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस. मग डी थीटा इज इक्वल टू आपली आर्क लेंथ किती आहे, डी एस आहे आणि रेडियस किती आहे, आर आहे. सो व्हेक्टर डी थीटा इज इक्वल टू व्हेक्टर डी थीटा इज इक्वल टू डी एस अपॉन आर. ही याचं व्हेक्टर रिलेशन काय आहे बघा. डी थीटा व्हेक्टर डी थीटा इज इक्वल टू आर कॅप क्रॉस डी एस अपॉन आर. हे झालं व्हेक्टर रिलेशन. ओके. आता युनिट व्हेक्टरची डेफिनेशन आपण स्टडी केले. युनिट व्हेक्टर इज नथिंग बट पॅरेंट व्हेक्टर डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ पॅरेंट व्हेक्टर. पॅरेंट व्हेक्टर डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ पॅरेंट व्हेक्टर. देअरफॉर व्हेक्टर डी थीटा इज इक्वल टू व्हेक्टर आर क्रॉस व्हेक्टर डी एस अपॉन आर स्क्वेअर. ओके. आता डी थीटा इज इक्वल टू डी एस अपॉन आर. डी एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, आर म्हणजे रेडियस. ह्या दोन्ही लेंथ आहेत. सो याला डायमेन्शन असणार नाहीत. सो याचे डायमेन्शन आले L0, M0, T0. इट हॅज नो डायमेन्शन्स. पण ह्याला युनिट असणार आहे आणि याचं युनिट असेल रेडियन. लक्षात आलं. अँग्युलर डिस्प्लेसमेंट हॅज नो डायमेन्शन्स. सो डायमेन्शन्स आले L0, M0, T0. बट इट हॅज युनिट आणि युनिट असेल रेडियन. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ नॉन पोलर व्हेक्टर. आपण स्केलर व्हेक्टरमध्ये स्टडी केलं आहे. एखाद्या शब्दाच्या अगोदर अँग्युलर असं वर्डिंग आलं तर त्या व्हेक्टरला आपण नॉन पोलर व्हेक्टर म्हणतो. जो व्हेक्टर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओबे करत नाही त्याला आपण नॉन पोलर व्हेक्टर म्हणतो. आणि नॉन पोलर व्हेक्टर आपण ओळखायची कसे, ज्या क्वांटिटीच्या अगोदर अँग्युलर असा शब्द आला असेल तर तो कोणता व्हेक्टर असतो, नॉन पोलर व्हेक्टर असतो. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज नॉन पोलर व्हेक्टर whose direction is given by right hand thumb rule. It is non-polar vector whose direction is given by right hand thumb rule. इंडिव्हिज्युअल व्हेक्टर ज्या प्लेनमध्ये आहेत, अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे त्या प्लेनला परपॅन्डिक्युलर असेल तर हे झालं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. व्हेक्टर आर आणि हा व्हेक्टर आर दोघं त्या सर्कलच्या प्लेनमध्ये आहेत तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट व्हेक्टर हा त्या प्लेनला परपॅन्डिक्युलर आहे, हा त्या सर्क्युलर ट्रॅकला परपॅन्डिक्युलर आहे. सो इट इज ऑल अबाउट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. क्लिअर झालं.
अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय लक्षात आलं? अँगल मेड बाय टू पोझिशन्स ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लक्षात आलं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट फॉर्म्युलाला डी थिटा इज इक्वल टू डी एस अपॉन आर. इट इज रेशिओ ऑफ सिमिलर क्वांटिटी. लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे पण लेंथ असणार आहे आणि रेडियस म्हणजे पण लेंथ असणार आहे. इट इज रेशिओ ऑफ सिमिलर क्वांटिटी, सो इट हॅज नो डायमेन्शन बट इट हॅज युनिट. कारण हा अँगल आहे. अँगल असेल तर अँगलचं युनिट काय असतं? रेडियन. हे त्याचे व्हेक्टर रिलेशन. लक्षात आलं? हा नॉन पोलर व्हेक्टर आहे हुज डिरेक्शन इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे सर्क्युलर ट्रॅकला कसं असेल? परपॅन्डिक्युलर असेल, मे बी इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन और मे बी इन व्हर्टिकली डाउनवर्ड डिरेक्शन. अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज सेन्सनं रिव्हॉल्व होत असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल ती व्हर्टिकली अपवर्ड असेल. पार्टिकल जर क्लॉकवाईज सेन्सनं रिव्हॉल्व होत असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे डाउनवर्ड असेल. डायग्रॅम बघा. पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज सेन्सनं रिव्हॉल्व होत असेल तर हा झाला वेक्टर डी थिटा. पार्टिकल जर क्लॉकवाईज सेन्सनं रिव्हॉल्व होत असेल तर हा झाला डी थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट हुज डिरेक्शन इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. हे सगळे क्वेश्चन एक एकदा येऊन गेलेले आहेत. लक्षात आलं? तर मी काय काय म्हटलं बघा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज नॉन पोलर वेक्टर. It has no dimension. Its unit is radian. Direction of angular displacement is given by right hand thumb rule. If particle is revolving in anti-clockwise direction, then angular displacement always lies in vertically upward direction, perpendicular to the plane of circle in upward direction. If particle is revolving in clockwise sense, then angular displacement lies in vertically downward direction, perpendicular to the plane in vertically downward direction. क्लिअर झालं? सो इट इज ऑल अबाउट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन अजून एकदा सांगतो. अँगल मेड बाय टू पोझिशन्स ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ सर्कल, दॅट इज नथिंग बट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पार्टिकलच्या सर्क्युलर ट्रॅकवरच्या दोन पोझिशन, ह्या दोन पोझिशननी विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ सर्कल केलेला अँगल म्हणजे काय झालं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. क्लिअर झालं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय लक्षात आलं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट समजलं तर तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सलरेशन दोन्ही कळतील. ओके. मग आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी सिम्बॉल ओमेगा. Rate of change of angular displacement is called as angular velocity. Rate of change of angular displacement is called as अँग्युलर व्हेलॉसिटी. आता यातलं रेट म्हणजे टाईम. सो अँग्युलर व्हेलॉसिटी इज डिफाईन्ड ॲट चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट चेंज इन टाईम. चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट चेंज इन टाईम, दॅट इज अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी इज अ रेशिओ ऑफ चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट टू द चेंज इन टाईम. देअरफॉर ओमेगा इज नथिंग बट डी थिटा अपॉन डी टी. डी थिटा म्हणजे चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट, डी टी म्हणजे चेंज इन टाईम. सो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट अँग्युलर व्हेलॉसिटी और अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँग्युलर व्हेलॉसिटी इज डिफाईन्ड ॲज चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट चेंज इन टाईम. ओके. ह्याचे डायमेन्शन असतील. आता डी थिटा म्हणजे अँगल आहे, अँगलला डायमेन्शन नसतात, म्हणजे डायमेन्शन फक्त कोणाचे येणार? 1 अपॉन टाईमचे येणार. सो याचे डायमेन्शन झाले L0 M0 T-1.
आणि याचं युनिट आलं रेडियन पर सेकंड. लक्षात आलं. अँग्युलर व्हेलॉसिटी इट इज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो ओमेगा इज इक्वल टू डी थिटा अपॉन डी टी. आता इथे बघा अँग्युलर असा शब्द आलाय. मी मगाशी म्हटलं तसं अँग्युलर असा शब्द आला की तो कोणता वेक्टर असतो, नॉन पोलर वेक्टर असतो. सो अँग्युलर व्हेलॉसिटी इज नॉन पोलर वेक्टर whose direction is given by right hand thumb rule or right hand screw rule. पार्टिकल अँटी क्लॉकवाईज सेन्सनं रिव्हॉल्व होत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी असेल, पार्टिकल अँटी क्लॉकवाईज सेन्सनं रिव्हॉल्व होत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी असेल इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन. पार्टिकल जर क्लॉकवाईज सेन्सनं रिव्हॉल्व होत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी इज इन व्हर्टिकली डाउनवर्ड डिरेक्शन. कळलं. सो चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट चेंज इन टाईम इज कॉल्ड ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी फॉर्म्युला आला डी थिटा अपॉन डी टी आणि त्याचे डायमेन्शन आले L0 M0 T-1. युनिट आलं रेडियन पर सेकंड. अँग्युलर व्हेलॉसिटी इज नॉन पोलर वेक्टर. ओके. आता लक्ष द्या. angular velocity is nothing but angular displacement upon time. बरोबर आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. बरोबर. सो अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता पार्टिकल ज्या वेळेला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करेल, सपोज करा पार्टिकल ए पॉईंटपासून स्टार्ट झाला, आफ्टर कम्प्लिशन ऑफ वन सर्कल पार्टिकल पुन्हा ए पॉईंटला परत आला, तर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन त्यानं अँगल किती डिस्क्राईब केला, 360 डिग्री. बरोबर आहे. मी काय म्हणतो लक्षात आलं का, पार्टिकल ए पॉईंटपासून स्टार्ट झाला, आफ्टर कम्प्लिशन ऑफ वन रिव्होल्यूशन अगेन इट कम बॅक टू इट्स इनिशियल पोझिशन, तर त्यावेळेला त्यानं विथ रिस्पेक्ट टू सेंटर अँगल किती डिस्क्राईब केला, 2π 360 डिग्री. मग ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन वन कम्प्लीट रिव्होल्यूशन. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असतं, 2π. टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन म्हणजे टाईम पिरियड. मग ओमेगाचा अजून एक फॉर्म्युला आला, अँग्युलर व्हेलॉसिटीचा अजून एक फॉर्म्युला आला. अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2π अपॉन कॅपिटल टी. लक्षात आलं. कॅपिटल टी म्हणजे काय, टाईम पिरियड. पहिला फॉर्म्युला बघा, ओमेगाचा पहिला फॉर्म्युलाला डी थिटा अपॉन डी टी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाईम. दुसरा फॉर्म्युलाला ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन कॅपिटल टी, टी म्हणजे टाईम पिरियड. मग आता ह्यालाच मी असं लिहितो, इट इज 2π इंटू 1 अपॉन टी. आता 1 अपॉन टाईम पिरियड, रिसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड म्हणजे फ्रिक्वेन्सी. मग ओमेगा इज इक्वल टू 2πm. हा अजून एक फॉर्म्युला अँग्युलर व्हेलॉसिटीचा. एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, टी म्हणजे टाईम पिरियड, रिसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी असतं. क्लिअर झालं. सो इट इज ऑल अबाउट अँग्युलर व्हेलॉसिटी. मग आता पुढचा पॉईंट स्टडी करूयात, तो म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन. अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा, rate of change of angular velocity is called as angular acceleration. Rate म्हणजे टाइम. rate of change of angular velocity is called as angular acceleration. Angular acceleration ला डिफाइन करतात, it is a ratio of change in angular velocity per unit change in time. लक्षात आलं. change in angular velocity per unit change in time is called as angular acceleration. angular acceleration डिफाइन करतात, अँग्युलर ॲक्सलरेशनला डिफाईन करतात रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी पर युनिट चेंज इन टाईम इज कॉल्ड ॲज अँग्युलर ॲक्सलरेशन.
देअरफॉर अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन डी टी. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, डी ओमेगा म्हणजे चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी. सो अल्फा इज फॉर्म्युला आला अल्फाचा डी ओमेगा अपॉन डी टी. ह्याचं युनिट आलं रेडियन पर सेकंड स्क्वेअर. डायमेन्शन्स आले L0 M0 T-2. It is also non-polar vector whose direction is given by right hand thumb rule. पार्टिकल अँटी क्लॉकवाईज सेन्सनं रिव्हॉल्व होत असेल तर अल्फा कसा असेल, व्हर्टिकली अपवर्ड. पार्टिकल जर क्लॉकवाईज सेन्सनं रिव्हॉल्व होत असेल तर अल्फा अँग्युलर ॲक्सलरेशन इट इज इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन. आता बघा अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन डी टी, म्हणजे हे आलं डी बाय डी टी ऑफ ओमेगा. बट ओमेगा इज डी थीटा अपॉन डी टी. Therefore, alpha is equal to d by dt of d theta upon dt. So, alpha is equal to d square theta upon dt square. हा झाला अल्फाचा अजून एक फॉर्म्युला, याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतात. सो अल्फाचा पहिला फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ ओमेगा आलाय, अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन डी टी. तर अल्फाचा दुसरा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट आला. सो अल्फा इज इक्वल टू डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर. क्लिअर झालं. अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजे काय लक्षात आलं, चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट चेंज इन टाईम इज कॉल्ड ॲज अँग्युलर ॲक्सलरेशन. सो अँग्युलर ॲक्सलरेशन इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. सो अल्फाचा फॉर्म्युला आला डी ओमेगा अपॉन डी टी किंवा डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर. याचं युनिट असतं रेडियन पर सेकंड स्क्वेअर. डायमेन्शन असतात L0 M0 T-2. आता इथे पण अँग्युलर असं वर्डिंग आलं आहे, त्यामुळं अँग्युलर ॲक्सलरेशन हा कोणता वेक्टर आहे, इट इज नॉन पोलर वेक्टर हुज डिरेक्शन इज गिवन बाय राईट हँड थंब रूल और राईट हँड स्क्रू रूल. पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज सेन्सनं रिव्हॉल्व होत असेल तर अल्फा अँटी क्लॉकवाईज सेन्सनं रिव्हॉल्व होत असेल तर अल्फा व्हर्टिकली अपवर्डला येणार, बरोबर आहे. आणि पार्टिकल जर क्लॉकवाईज सेन्सनं रिव्हॉल्व होत असेल, सॉरी हे चुकलं, पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज सेन्सनं रिव्हॉल्व होत असेल तर अल्फा व्हर्टिकली अपवर्ड असेल. आणि पार्टिकल जर क्लॉकवाईज सेन्सनं रिव्हॉल्व होत असेल तर अल्फा अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल इट इज इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन. क्लिअर झालं. सो इट इज अबाउट अँग्युलर ॲक्सलरेशन. तर आज आपण 3 इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी केलेत, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन. आता पुढचा पॉईंट आहे सेंट्रिपिटल फोर्स. Centripetal force, a force acting along radius towards center of circle which is responsible for circular motion of particle is called as centripetal force. A force acting along radius towards center which is responsible for circular motion of particle is called as centripetal force. ओके, एक फोर्स आहे तो ॲक्ट होतोय अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर. ओके, अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर म्हणजेच रेडियली इनवर्ड. ओके, अ फोर्स ॲक्टिंग अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. दिस फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल. पार्टिकलला जर सर्क्युलर ट्रॅकवर मेंटेन करायचं असेल देन वी रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स. So a force acting in radially inward direction which is responsible for circular motion of particle is called as centripetal force. Centripetal force फॉर्म्युला असतो mv स्क्वेअर अपॉन r किंवा mr ओमेगा स्क्वेअर. ओके, ह्याचं डेरिव्हेशन आपल्या सिलेबसला नाही आहे, तुम्हाला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तर सेंट्रिपिटल फोर्स फॉर्म्युला काय असतो,
mv square upon r or mr omega square. Centripetal force is very very important force. Due to centripetal force, it is possible for us to maintain a particle on circular track. So a force acting on particle performing circular motion in radially inward direction is called as centripetal force. अजून एक फोर्स असतो त्याला म्हणतात सेंट्रीफ्युगल फोर्स. Centrifugal force, an imaginary force acting in radially outward direction. An imaginary force acting in radially outward direction is called as centrifugal force. A force acting along radius away from center is called as centrifugal force. Centripetal force आणि centrifugal force ह्यांची मॅग्निट्यूड सेमच असते. त्यामुळे सेंट्रीफ्युगल फोर्स पण किती आला, mv स्क्वेअर अपॉन आर किंवा mr ओमेगा स्क्वेअर. फक्त दोघांच्या डिरेक्शन अपोजिट असतात. सेंट्रीपिटल फोर्स रेडियली इनवर्ड, तर सेंट्रीफ्युगल फोर्स असतो तो रेडियली आउटवर्ड. लक्षात आलं. या टॉपिकमधले लास्ट 2 पॉईंट राहिलेत ते म्हणजे सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन आणि कोनिकल पेंड्युलम. त्याचे 2 डेरिव्हेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया. ठीक आहे, थांबूया.